नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो बीड जिल्ह्यातील एका ताईंनी पाठवलेला असून त्यांच्या संसारात त्यांना वशीकरण हा भयानक प्रसंग भोगावा लागला. त्याबाबतचा सत्य अनुभव आपण आज ऐकणार आहोत. पण आजच्या अनुभवाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा आठवण करून देते. आपल्या चॅनलचे आपण व्हॉट्सअप सुरू केले आहे. त्यामुळे आपल्या येणाऱ्या नवीन कथांच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करून आपल्या ग्रुपला तिथे ॲड करा. व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर ऐकूया आजचा अनुभव. नमस्कार, मी नमिता विकास शिंदे. 2000 साली माझं लग्न झालं. लग्नाच्या वेळी माझं वय 20 वर्ष होतं. 20 वर्ष म्हणजे तसं अल्लडच नाही का? संसाराच्या जबाबदारीची जाणीव होण्याइतकी समज नसते. पण तरी असं म्हणतात, लग्नाच्या अक्षता डोक्यावर पडल्या का आपोआप माणूस नाती सांभाळायला शिकतो. मी चित्रपटात पाहिलं होतं, हिरो हिरोईनचं लग्न होतं. मग दोघंही एकमेकांना जीवापाड जपतात, प्रेम करतात. 1-2 वर्षाने त्यांना मुलं होतात आणि त्यांचा संसार आनंदाचा होतो. बाळ येताच हिरोईन आपल्या बाळाला जीवापाड जपते. हिरो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कामाला जातो आणि संध्याकाळी दमून घरी आल्यावर आपल्या लेकाला आनंदाने उचलून कुशीत घेतो. त्यामुळे मी सुद्धा माझं लग्न झाल्यावर असाच काहीसा विचार केला होता. आपला संसारही असाच सुखाचा होईल, फिल्मी जोडप्यांसारखा. आपलाही नवरा आपली अशीच काळजी घेईल, आपल्याला जीवापाड जपेल. पण कधीकधी आपण जो विचार करतो तसंच होत नाही. कारण नशिबाचे फासे आपल्या हाती नसून नियतीकडे असतात. देव काही भक्तांची अगदी टोकाची परीक्षा घेतो आणि ज्यावेळी परीक्षेमध्ये तो भक्त थकतो, हारतो आणि निराशेत जाऊन शेवटी मृत्यू निवडतो. पण जर त्या परीक्षेची घटका ही अंतिम पातळीवर असेल आणि त्या क्षणाला जर तुम्ही स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करायचं ठरवलं तर तो परमात्मा, या सृष्टीचा निर्माता, स्वतः चमत्कार घडवून आणतो, भक्ताला तारतो, त्याला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढतो आणि मग त्या माणसाचे दिवस अचानक बदलतात. कारण तुम्ही देवाच्या परीक्षेत पास झालेले असता. यश, लक्ष्मी, आनंद, सुख सर्व काही भरभराटीस येतं. असंच काहीसं माझ्यासोबत घडलं. सन 2000 माझा विकासरावांशी हवनकुंडात जळणाऱ्या पवित्र अग्नीभोवती 7 फेऱ्या मारून विवाह झाला. विकासरावांनी लग्न करून मला घरी आणलं. त्यांच्या परिवारात आई वडील 7 वर्षापूर्वीच गेले होते. आपलं म्हणून घेणारं असं कोणी असेल तर फक्त 2 लग्न झालेल्या बहिणी होत्या. त्या दोघीही आपापल्या सासरी राहत होत्या. पण लग्नाच्या निमित्ताने माहेरी आल्या होत्या. लग्न झाल्यावर 2-3 दिवस राहून त्यासुद्धा सासरी निघून गेल्या. 5-6 महिन्यांनी खऱ्या अर्थाने माझा संसार सुरू झाला. बाकी नवऱ्यांसारखं विकासरावांनी सुद्धा मला खूप काही आश्वासनं दिली. मी तुला आयुष्यात कशाचीच कमी पडू देणार नाही असं सांगितलं. विकासराव आणि माझा आमचा संसार अगदी साखरेसारखा गोड होता. पण लवकरच या साखरेसारख्या गोड संसाराला एका अभद्र सावटाची नजर लागणार होती.
माझं लग्न होऊन पाहता पाहता 3 वर्ष उलटली आणि लग्नाच्या 3 वर्षानंतर मला दिवस गेले. 24 जानेवारी 2003 हा दिवस होता तो. मला आज सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. थकवा, पोटात मळमळ, चक्कर येणं असा काहीसा त्रास सुरू होता. माझ्या घराच्या बाजूला एक ओळखीच्या मंदा काकू राहत होत्या. मंदा काकू दिसायला गोऱ्या पान, शरीरयष्टीने लठ्ठ होत्या. त्यांचं वय जेमतेम 60च्या आसपास होतं. त्यांना मूलबाळ असं काही नव्हतं. त्या कधी कधी माझ्याशी बोलायला यायच्या. आजही आल्या आणि मंदा काकूंनी माझी लक्षणं ओळखली आणि तू आई होणार आहेस असं सांगितलं. मंदा काकूंचं ते बोलणं ऐकून मी खूप खुश झाले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आपण आई होणार या जाणिवेने मनात उकळ्या फुटू लागल्या. या क्षणाला पूर्ण पृथ्वीतलावर कोणी सुखी आनंदी व्यक्ती असेल तर ती फक्त आपण आहोत असं वाटू लागलं. मला असं झालं होतं, कधी एकदा विकासराव संध्याकाळी कामावरून घरी येतील आणि आपण त्यांना ही आनंदाची बातमी ऐकवतो. संध्याकाळ होताच मी देवासमोर दिवा लावला. माझं घर म्हणायला एक हॉलच्या उजव्या बाजूला एक दरवाजा, तिथे किचन होतं आणि किचनच्या बाजूलाच मोरी. हॉलमध्येच भिंतीला एक फळी ठोकली होती. त्यावर श्री महादेव, पार्वती आणि त्यांच्या मधोमध श्री गणेश असे बसलेली एक तसबीर होती आणि त्या तसबिरीसमोर मी तेलाचा दिवा लावला. दिव्याच्या ज्योतीचा पिवळा धम्मक प्रकाश तसबिरीतल्या देवांवर पडला. कुठून तरी संध्याकाळच्या मंद हवेची झुळूक आली. तशी दिव्यातील ज्योत वाकडी तिकडी हालत होती. ज्योत हलताच तिचा पिवळसर प्रकाश देवाच्या तसबिरीवर भेसूरपणे थैथै नाचताना दिसायचा. भिंतीवरच्या घड्याळात 6:45 वाजले. थंडीचा महिना असल्याने हलकी थंडी पडायला सुरुवात झाली होती. मी देवासमोर उभी होते. दिवा लावून झाला. मी डोळे मिटून प्रार्थना करत होते. तोच डोळ्यासमोर गडद अंधार पसरल्यासारखं जाणवलं. डोळे उघडून पाहिलं तर लाईट गेली होती. या लाईटीला काय झालं आता, मी स्वतःशीच म्हणाले. तेवढ्यात हॉलच्या उघड्या दरवाजावर कोणीतरी जोरात हात आपटल्यासारखा धप असा आवाज आला. मी त्या आवाजाने जराशी दचकले. अंधारात काही दिसत नव्हतं म्हणून मी आवाज दिला, कोण आहे? माझ्या आवाजाला होकार म्हणून एक अपशब्द उच्चारला जात ओळखीचा आवाज कानावर आला. तुझा बाप माझ्याच घरात येऊन मला उलट विचारते का? आलेला आवाज विकासरावांचा होता. गेल्या 3 वर्षाच्या संसारात त्यांनी कधीच मला वाईट वागणूक दिली नव्हती आणि आज अक्षरशः शिव्या दिल्या होत्या. हॉलमध्ये पसरलेल्या अंधारात दरवाजाच्या दिशेकडून विकासरावांचा आवाज ऐकू आला. एक क्षण मला वाटलं का माझ्या कानांना आवाजाचा भास तर झाला नाही ना, कारण आपला नवरा आपली किती काळजी घेतो, आपल्याला जीवापाड जपतो. मग ती शिवी, तो अपशब्द, पण कानांनी आवाज ऐकला हे खरं होतं. मी जागेवरच उभी राहिले. समोरचा अंधार इतका गडद होता का विकासराव डोळ्यांना दिसत नव्हते. तेवढ्यात अचानक गेलेली लाईट परत आली. हॉलभर पिवळसर प्रकाश पसरला. सर्व काही त्या प्रकाशात दिसू लागले आणि त्याच प्रकाशात दरवाजात अस्तव्यस्तपणे पडलेले विकासराव दिसले. अहो, नवऱ्याच्या काळजीने माझ्या काळजात चर झालं.
मी धावतच दरवाजापाशी पोहोचले. विकासरावांच्या जवळ पोहोचताच माझ्या दोन्हीही नाकपुड्यांमध्ये दारूचा अंमली वास घुमला. 2 क्षण मी नाक दाबून धरलं. विकासरावांना साधं पान, मसाला, गुटखा कसलं म्हणजे कसलंच व्यसन नव्हतं. तेच विकासराव आज दारू पिऊन अस्सल बेवड्यासारखे स्वतःच्याच दरवाजात पडले होते. मी विकासरावांना कसा तरी आधार देत उठवलं आणि त्यांना दरवाजाच्या चौकटीतून आतमध्ये घेतलं. त्याच वेळेस कदाचित दारातून येणाऱ्या हवेच्या झोक्याने देवाचा दिवा झपकन विझला. कारण देवघर अगदी दाराच्या समोरच होतं. पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी विकासरावांना आत घेऊन आले. हॉलमध्येच अंथरूण टाकलं आणि त्या अंथरुणावर विकासरावांना झोपवलं. त्यांच्या तोंडातून अद्याप मला तो दारूचा मेंदूला झिणझिण्या आणणारा वास येत होता. पण मी त्या अज्ञात धोक्यापासून वंचित होते. त्या दिवशी विकासरावांच्या सोबत आणखी कशाने तरी घरात प्रवेश मिळवला होता. दुसरा दिवस उजाडला. काल रात्री विकासराव झोपले ते झोपलेच. त्यांनी डोळे उघडले ते सकाळीच. सकाळी 7:45 वाजले असतील. मी नेहमीसारख्या स्वयंपाकघरात चपात्या करत होते. नेहमीप्रमाणे विकासराव 8:30 वाजता कामाला जायला निघायचे. ते एक ट्रक ड्रायव्हर होते. वाळू, खडी, रेती, सिमेंट अशा विविध मालांचा सप्लाय करायचे. विकासराव अंथरुणातून उठले. त्यांचं डोकं जाम दुखत होतं. दारूमुळे नसा खेचल्या गेल्या होत्या. अंथरुणातून उठताच ते मोरीत गेले. अहो, उठलात तुम्ही? मी असं म्हणाले. पण माझ्या या वाक्याला विकासरावांनी कसलंच प्रत्युत्तर दिलं नाही. काल झालेल्या घटनेला मी जास्त डोक्यावर घेतलं नव्हतं. कामाचा व्याप असल्याने घेतली असेल थोडीफार दारू. आणि दारू पिल्यावर माणसाचं चित्त ताळ्यावर नसतं हे मला ठाऊक होतं. म्हणूनच मी त्यांनी उच्चारलेल्या अपशब्दांचं मनाला काही लागू दिलं नाही. अहो, थांबा, मी गरम पाणी देते आंघोळीला, असं म्हणत मी तापवलेलं पाणी एका बादलीत ओतून ते मोरीजवळ आणलं. तेवढ्यात थंड पाण्याने चेहरा धुतलेले विकासराव बाहेर आले. दारूच्या नशेने डोळे अगदी रक्त उतरल्याप्रमाणे लालसर झाले होते. नजरेत अनोळखी माणसाला पाहावं असे भाव होते. ती रक्ताळलेली लालसर नजर पाहता मला जराशी भीतीच वाटली. फेकून दे ते पाणी, नाहीतर वत तुझ्या नरडीत. बाजू हो. विकासराव आग बबुला झाल्यासारखे खेकसले आणि त्यांनी मला धक्का देत बाजूला केलं. त्यांच्या धक्क्याने हातातल्या गरम पाण्याची बादली निसटली आणि गरम पाणी खाली पडलं. माझ्या पायावर सांडलं. पाणी इतकं कढलेलं नव्हतं हेच बरं, नाहीतर चामडी निघाली असती. पण गरम पाण्याने पायाला चटके बसले होते. वेदना होत होत्या. विकासरावांचं हे वागणं मला खूप वेगळं आणि आश्चर्यकारक वाटलं. आपण काही चुकीचं तर बोललो नाही ना, असा विचार माझ्या मनात आला. पण त्यात चुकीचं असं काही जाणवलंच नाही. विकासरावांनी तोपर्यंत तोंड पुसलं, कालचे कपडे काढले. तेवढ्यात मी चहा आणि चपात्या घेऊन आले. विकासरावांनी माझ्याकडे न पाहताच चहाचा पेला हातात घेतला. चपाती गोल करून ती तोंडात कोंबली. तिचा एक लचका तोडला आणि फुर करत चहाचा घोट घेतला. चहा पिताच त्यांच्या चेहऱ्यावर संतापाची भावना पुन्हा उफाळून वर आली. हातातला चहाचा स्टीलचा पेला
त्यांनी समोरच्या भिंतीवर फेकून मारला. पेल्यातला अर्धा चहा भिंतीवर तर काही भुईवर सांडला. अगं ए, लक्ष कुठं आहे तुझं? चहात नीट साखर नाही टाकता येत, असं म्हणत विकासरावांनी पुन्हा मला घाणेरड्या शिव्या द्यायला सुरुवात केली. मी त्यांच्या या रुद्र अवतारामुळे खूपच घाबरले आणि भिंतीकडे पाठ टेकून एकटक त्यांच्याकडे पाहत होते. विकासराव तडकाफडकी जागेवरून उठले. हातातील चपाती त्यांनी माझ्या तोंडावर फेकून मारली आणि ताडताड करत मोठमोठी पावलं टाकत ते दरवाजातून बाहेर पडले. त्यांना जाताना पाहून बाजूला राहणाऱ्या मंदा काकू माझ्या घरी आल्या. नमे, काय ग, काय झालं? हा आवाज कसला? आणि हा विकास असा तडतड करत का चालत गेला? काय सांगू काकी, मला हुंदका आवरत नव्हता. काल संध्याकाळी दारू पिऊन घरी आले. येताच मला शिव्या दिल्या आणि इथे दारातच पडले. मी उचलून घरात आणलं, अंथरूण टाकून त्यांना झोपवलं. मला वाटलं कामाचा व्याप असेल म्हणून पिले असतील थोडीशी दारू, उद्यापर्यंत ठीक होईल. पण कसलं काय, सकाळी उठून मोरीत गेले. मी आंघोळीसाठी गरम पाणी घेऊन गेले तर खेकसले माझ्यावर. मला धक्का दिला आणि बाहेर आले. त्यांना नाश्ता करण्यासाठी चहा प्यायला दिला तर चहात साखर कमी असं म्हणून मला नको नको ते बोलले आणि न खाता पिताच रागात घरातून निघून गेले. मी एका दमात सारं काही सांगितलं आणि साडीचा पदर तोंडाला लावून रडू लागले. मंदा काकू तरी मला धीर देण्याशिवाय काय करू शकत होत्या? शेवटी नवरा बायकोच्या संसारात अशी छोटी मोठी भांडणं होत असतात असं सांगून त्या निघून गेल्या. पण मंदा काकूंना हे ठाऊक नव्हतं, ही तर फक्त अशुभ संकटाची चाहूल आहे. पुढे पुढे तर भयंकर घटना घडणार होत्या. त्या दिवशी सुद्धा विकासराव रात्री दारू पिऊन आले. दरवाजात ठेचाळले. कडीचा खडखड असा आवाज झाला. तो आवाज ऐकून संध्याकाळचं जेवण करत असताना मी जराशा घाईतच बाहेर आले. मी एकटक नजरेने विकासरावांकडे पाहत होते. तोच माझ्यावर खेकसले. काय बघतेस, निघ. मी चुपचाप परत जेवणघरात आले. विकासरावांचं आता रोजच मला शिव्याशाप देण्याचं काम सुरू झालं. छोट्या छोट्या गोष्टीवरून ते रागाने भडकून उठायचे, शिव्या द्यायचे, अंगावर धावून यायचे. 1-2 वेळेस त्यांनी मर्दपणाची सीमा ओलांडली. माझ्यावर हात उचलला होता. तरीही मी या भयंकर अवस्थेत 1.5 महिना ढकलला. या गरोदर अवस्थेत या 1.5 महिन्यात माझ्या मनावर कमालीचं दुःख पसरलं. घरातल्या कामात लक्ष लागत नव्हतं. इतकंच नाही तर देवाची रोजची पूजा अर्चा बंद पडली. असं म्हणतात, ज्या वास्तूत देवाचार नाही, देवाची पूजा अर्चा होत नाही, अशा वास्तूत एक अनामिक शक्ती वास करू शकते. त्या शक्तीच्या असण्याने ती वास्तू भकास मलिन पडते. घरात संध्याकाळचाच नाही तर भर दिवसाच्या उजेडात सुद्धा गडद काळोख जाणवतो आणि त्या काळोखात ते दबा धरून बसलेलं असतं. त्याच्या अस्तित्वाची चाहूल तो सदैव त्या ठिकाणी वावरताना जाणवून देतो. मनावर सतत भीती, चिंता, अशुभाची मळप चढलेली असते. डोळ्यावर सतत झोप राहते. घरात अस्वच्छता निर्माण झाली तरी त्याचं काहीच वाटत नाही. 2-2 दिवस अंथरूण पांघरून जागेवर पडून राहायचं.
मला सुद्धा असंच काहीतरी जाणवत होतं. हॉलची एक खोली सोडली तर जेवणघर आणि मोरी नेहमीच अंधारात बुडालेली असायची. रात्री अपरात्री जेवणघरातील भांडी वाजण्याचा आवाज यायचा. त्या आवाजात हलकीशी हसण्याची खसखस जाणवायची. मध्येच अपरात्री मांडणीवर ठेवलेलं भांडं अचानक काळजात चर व्हावं इतका मोठा आवाज करत पडायचं आणि त्याच वेळेस अंगावर गोधडी घेऊन उजव्या कुशीवर जेवणाच्या दरवाजासमोर पाठमोऱ्या अवस्थेत झोपलेल्या माझ्या मागे काहीतरी हलकेच पावले वाजवत फेऱ्या मारायचं. त्याच्या तोंडातून हलकासा गुरगुरण्याचा आवाज बाहेर पडायचा. पण रात्री घडणारा हा थरार दुसऱ्या दिवशी एखादं स्वप्न पाहिल्याप्रमाणे मी विसरून जायचे. दिवसा जेवणघराची खोली नेहमीच अंधारात बुडालेली दिसायची आणि त्या अंधारात हलकासा गारवा जाणवायचा आणि हाच गारवा रात्री थंडीने दात वाजतील इतका गडद व्हायचा. विकासरावांचं दारू पिण्याचं रोजच सुरू होतं. रात्री मेंदूवर दारूच्या रसायनांचा परिणाम होत असल्याने त्यांना या अघटित घटनांची चाहूल लागत नव्हती. ते रात्री झोपायचे, ते सकाळीच उठत असे. आंघोळ केली का लगेच कामावर जात होते. मग पुन्हा तेच, दारू पिऊन घरी येणं, मला शिव्या शाप देणं आणि वेळ प्रसंगी मारहाण करायला सुरुवात केली. माझा सुखाचा संसार अचानक तुटला. न जाणे माझ्या हसऱ्या गोड कुटुंबाला कोणाची नजर लागली होती. 1.5 महिना झाला होता. घरात देवाभोवती कधीतरी दिवा लागायचा, पण आता पूर्णतः बंद झालं होतं. देवाचा फोटो धुळीने माखला. देवाभोवती जळणारी अगरबत्तीची राख जशीच्या तशी पडलेली दिसत होती. एकंदरीत देवघरात अस्वच्छता होती. त्यासहितच दिवसभर घरात वावरताना चित्रविचित्र भास होत असे. 24 तास आपण कोणाच्या तरी नजरेखाली वावरत आहोत असा भास व्हायचा. जेवणघरात पाठमोऱ्या अवस्थेत जेवण बनवताना कोणीतरी मागे बसलंय आणि एकटक आपल्यालाच पाहतंय असं वाटायचं. मागे वळून पाहिल्यावर नजरेला काय भयान दिसेल याचा विचार करून अंगावर काटा यायचा. पण मागे वळून पाहिल्यावर मात्र कोणीही दिसायचं नाही. दिवस ढळताच रात्र सुरू व्हायची आणि रात्र झाली का भीतीचा उच्चांक अजून वाढायचा. एकीकडे विकासरावांचं अचानक बदलत गेलेलं वागणं आणि त्यांच्या बदलत गेलेल्या स्वभावातून होणारा मनस्ताप, तर दुसरीकडे गर्भधारणेत होणाऱ्या विविध वेदना आणि तिसरीकडे रात्रीची मनाला वाटणारी ही अनाकालनीय भीती. मी सर्व काही मुकाट्याने सहन करत होते. कोणासाठी? फक्त होणाऱ्या बाळासाठी. अशात एके दिवशी मध्यरात्री 2 वाजता मी शांत झोपले होते आणि मला स्वप्न पडू लागलं. मी उंच कड्याच्या डोंगर माथ्यावर उभी आहे. आकाशात आणि खाली सूर्याचा तांबडसर प्रकाश पडलाय. अवतीभोवती जिकडे नजर जाईल तिकडे हिरवट रंगाचं गवत दिसत होतं. ती हिरव्या रंगाची जागा जरी मन प्रसन्न करणारी वाटत असली तरी तिथलं वातावरण भकास होतं. त्या जागेत एक अनाकालनीय असा गारवा, स्मशान शांतता जाणवत होती. मी जागेवर उभी राहून गोल गोल फिरत सगळीकडे पाहिलं. तोच अचानक घुंगरांचा आवाज कानावर आला. मी आवाजाच्या दिशेने
म्हणजे मागे वळून पाहिलं. तसं नजरेला 20 पावलांवर एक गडद काळा कुट्ट रंगाचा रेडा उभा असलेला दिसला. त्या रेड्याच्या गळ्यात घुंगरांची माळ होती. त्याचाच आवाज होता तो. आणि त्या रेड्याच्या वर एक काळीशार 7 फूट उंचीची आकृती बसलेली होती. त्या आकृतीचे 2 विस्तवासारखे लाल चमकते डोळे सोडले तर सर्व शरीर काळं कुट्ट होतं. ते ध्यान एकटक त्या लालसर धगधगत्या नजरेने माझ्याकडं पाहत होतं. ना काही बोलत होतं, नाही हुंकार काढत होतं. फक्त नजरेने दम भरत होतं. मी झटकन डोळे उघडले. घामाने पूर्ण अंग डबडबलेलं, घशाला कोरड पडली होती. भीतीमुळे हृदय धडधडू लागलं. कारण हेच स्वप्न मला 5-6 वेळा पडलं होतं. पण मी आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अकल्पित अमानवीय घटनांचं अद्याप इतकं मनावर घेतलं नव्हतं. पण तो दिवसही लवकरच येणार होता. आपल्या संसाराला लागलेली दृष्ट, घरात जाणवणारा निरुत्साह, सारं काही समजणार होतं. माझ्या गर्भावस्थेला 4था महिना सुरू झाला. पोट जरासं वर आलेलं दिसू लागलं. दुपारचे नुकतेच 12 वाजले होते. मी दरवाजासमोर असलेल्या पायरीवर सुपात तांदूळ घेऊन तांदूळ निसत बसले होते. तेवढ्यात माझ्यासमोर एक 40-45 वयाची जोगतीन आली. अंगावर पिवळी साडी, लाल रंगाचं पोलकं, कपाळावर भंडारा, त्यावर गोल रुपया एवढं कुंकू, नाकात एक नथ होती. तिच्या दोन्ही हातात तिने एक छोटंसं टोपलं धरलं होतं. त्या टोपल्यात योगेश्वरी देवी आईची मूर्ती होती. मूर्तीवर हळद कुंकू हार वाहिलेलं दिसत होतं. बसल्या जागी माझी तंद्री लागली होती. त्यामुळे मला समोर आलेल्या जोगतिनीची चाहूल लागली नाही. पोरी, शेवटी त्या जोगतिनीने आवाज दिला. आलेल्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. मग चेहऱ्यावर आपसूक हास्य आणत मी सूप बाजूला ठेवलं आणि जागेवरून उठून उभी राहिले. थांबा हं, मी तांदूळ आणते. मी असं म्हणत घरात गेले आणि तांदूळ घेऊन आले. पण दरवाजात कोणीच नव्हतं. ती जोगतीन काही वेळापूर्वी इथंच उभी होती. इतक्यात कुठे गेली असावी? कुठं गेली ही जोगतीन? मी स्वतःशीच म्हटलं. मग जास्त वेळ विचार करण्यात न घालवता तांदळाचं सूप उचलून घरात आले. त्याच दिवशी दुपारी एक बाई माझ्या घरी बसायला आली. ती बाई म्हणजे विकासरावांसोबत काम करणाऱ्या त्यांच्या मित्राची बायको होती. आणि विकासरावांच्या त्या मित्राच्या बायकोने मला विकासरावांबद्दल काही गोष्टी सांगितल्या. विकास भाऊजींचं बाहेर एका बाईसोबत लफडं चालू आहे. अनैतिक संबंधच म्हणा. ती बाई भैयानी असून विधवा आहे. नवरा मेलाय तिचा आणि विकासराव गेल्या 3 महिन्यांपासून तिला भेटत आहेत. त्या बाईच्या वाक्यावर माझा विश्वासच बसला नाही. कारण माझा विकासरावांवर खूप विश्वास होता. त्यांनी कितीही व्यसनं केली तरी ते मला असा दगा कधीच देणार नाहीत. शेवटी ती बाई निघून गेली आणि जाताना हे सुद्धा सांगून गेली, तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर स्वतःच विकास भाऊजींना याच्याबद्दल विचार. माझ्या डोक्यात दुपारपासून हाच विचार घोंगावत होता. राहून राहून तेच शब्द कानावर पडत होते. जेवणावरची वासनासुद्धा उडाली. दुपार संध्याकाळ दोन्ही टायमाचं जेवण करायचं भान राहिलं नाही. शेवटी सूर्य अस्ताला गेला.
वातावरणात काळाकुट्ट अंधार पसरला आणि नेहमीप्रमाणे रात्री विकासराव दारू पिऊन घरी आले. आज मी त्यांची वाटच पाहत होते. ते येताच मी डायरेक्ट विषयाला हात घातला, ज्यावरून आम्हा दोघांचं कडाक्याचं भांडण सुरू झालं. अवतीभोवतीची लोक हा भांडणाचा फुकट तमाशा पाहायला आली. बाजूला राहणाऱ्या मंदा काकू आमचं भांडण सोडवायला आल्या. तेव्हा विकासराव म्हणाले, मला तुझी गरज नाही आणि ना हा पोरगा माझा आहे. कोणाचा वंश वाढवतेस कोणाला माहीत. चल निघ, चालती हो इथून. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी इतके दिवस मुकाट्याने सर्व काही सहन केलं, पण आज मात्र माझी सहनशीलता संपली. नवऱ्याच्या एका वाक्याने काळजात दुःखाची कळ आणली. शेवटी कसं तरी भांडण मिटवलं गेलं आणि बघ्यांची गर्दी कमी झाली. दारूच्या नशेत विकासराव तसेच भुईवर अस्तव्यस्तपणे झोपले. मी बाजूला भिंतीला पाठ टेकून सताड उघड्या डोळ्यांनी त्यांना पाहत होते. इतके दिवस, इतके महिने मी विकासरावांचं वागणं का सहन केलं? कुणासाठी? फक्त होणाऱ्या बाळासाठी. पण जर त्याचा बापच हे बाळ आपलं नाही असं म्हणतोय, तर त्याचा काय फायदा? इतकी वर्ष आपण ज्या माणसासोबत प्रेमाने संसार केला, तो हाच? मी स्वतःच्या मनाला प्रश्न केला आणि एक निश्चय करून जागेवरून उठले. बाजूचा दरवाजा उघडला. बाहेर मध्यरात्रीची स्मशान शांतता दरवळत होती. रातकिडे किरकिर करत होते. धुक्यांचे पुंजके वाहत होते. पण मला या रात्रीच्या भयावह वातावरणाची आता बिलकुल भीती वाटत नव्हती, कारण माझ्यासाठी आता सारं काही संपलं होतं. दरवाजा तसाच सताड उघडा ठेवून मी मध्यरात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडले. विकासरावांनी मला केलेल्या मारहाणीमुळे माझे केस विस्कटले होते. दोन्ही हात खाली लोंबत खांद्यावरचा साडीचा पदर चालताना जमिनीवर घासत होता. मला नेमकं आठवत नाही, परंतु 15-20 मिनिटांनी मी एका रेल्वे लाईनजवळ आले आणि रेल्वे पटरीच्या मधोमध उभी राहिले. बस, आता या सर्व संकटातून सुटायचं असेल तर एकच मार्ग, तो म्हणजे मृत्यू. समोरून 50-60 मीटर अंतरावरून 2 मोठे प्रकाशित दिवे भरधाव वेगाने आपल्याच दिशेने येत आहेत हे मला दिसलं. रेल्वे लाईनच्या पटऱ्या हादरत होत्या. कानांना दुरून येणारा ट्रेनचा कर्णकर्कश स्वरातला हॉर्न ऐकू येत होता. ट्रेनचा आवाज हळूहळू जवळ येताना ऐकू आला. तशी माझ्या छातीतील धडधड वेगाने वाढली. मी शेवटच्या क्षणाला डोळे मिटले आणि बंद डोळ्यांच्या मधोमध माझ्या हाताला कोणाचा तरी स्पर्श जाणवला. ते जे कोणी होतं त्याने मला त्याच्या दिशेने खेचलं. समोरून येणारी ट्रेन वेगाने पुढे निघून गेली. मी डोळे उघडून पाहिलं. माझ्या डोळ्यासमोर मला एक बाई दिसली आणि या बाईला आपण या अगोदर कुठेतरी पाहिलंय असं वाटलं आणि लागलीच एक 5 सेकंदात आठवलं. जोगतीन मावशी? मी पटकन म्हणाले, होय पोरी, मीच. पण तू जीव द्यायला का निघालीस? अगं, तुझ्या पोटात एका निष्पाप जीवाची वाढ होते ना. एकदा जीव देण्या अगोदर त्या निष्पाप जीवाचा विचार करायचास. त्याने अद्याप जगसुद्धा पाहिलं नाही ग, जोगतीन म्हणाली.
जोगतिनीच्या वाक्यावर माझा कंठ दाटून आला. विकासरावांचे ते बोल पुन्हा आठवले आणि मी ढसाढसा रडू लागले. मग मी जोगतिनीला गेल्या 4 महिन्यात माझ्या नवऱ्यातला विलक्षण बदल, घरात घडणाऱ्या विचित्र घटना आणि स्वप्न सर्वच्या सर्व काही सांगितलं. असं आहे काय? तू चल, माझ्या घरी चल, तुला काहीतरी सांगायचंय. असं समज आता तुझा वाईट काळ संपला. चल. असं म्हणत ती जोगतीन मला तिच्यासोबत घरी घेऊन गेली. घर कसलं, एक पाल ठोकून बनवलेली झोपडी होती ती. मी झोपडीत आले. खाली शेणाने सारवलेली भुई, जोगतिनीचं सामान असलेला एक चौकोनी पेटारा आणि त्या पेटाऱ्यावर एक लाल रंगाचा कपडा अंथरला होता, ज्या कपड्यावर अंबाजोगाईची आदिशक्ती योगेश्वरी देवीची तसबीर होती. तसबिरीसमोर दिवा तेवत होता. बस पोरी, ती जोगतीन म्हणाली. मी जागेवरच बसले. त्या जोगतिनीने एका थाळीत पुरणपोळी आणि दुसऱ्या हातात पाण्याचा ग्लास आणला. घे, सकाळपासून काही खाल्लं नशील तू, 2 घास खाऊन घे. तुझ्यासाठी नाही, पोटच्या पोरासाठी खा. जोगतिनीच्या वाक्यावर मी ती पुरणपोळी खाऊन टाकली. खरं सांगते, तशी पुरणपोळी पूर्ण आयुष्यात खाल्ली नव्हती, कारण तिची चव खूपच गोड आणि चविष्ट होती. जोगतीन मावशी, तुम्ही काहीतरी सांगणार होतात ना? मी पोळी खाताना विचारलं. त्यावर ती जोगतीन जरा गंभीर झाली आणि बोलू लागली. सांगते, ऐक. तू जसं सांगितलंस तसं पाहता तुझ्या नवऱ्यावर त्या भैयानीनं जादूटोणा केलाय. जादूटोणा करून मोहिनी घातली, ज्याने तुझा नवरा तिला पूर्ण वश झालाय. त्या भैयानीला तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करायचंय, पण लग्न करायला एक अडथळा, आणि तो म्हणजे तू. तुला माहिती आहे ना, सकाळी मी तुझ्या घरी आले तेव्हा तू दक्षिणा म्हणून तांदूळ आणायला घरात गेली होतीस. त्यावेळी मला तुझ्या घरात तो काळोख दिसला. त्या काळोखात ती ब्याद राहते. करणी, जादूटोणा करणाऱ्या माणसांच्या घरात कैद असणारी ब्याद. मला वाटलं तुम्ही करणी करत असाल, जादूटोणा करत असाल, म्हणून तुमच्या घरात ती आहे. त्यामुळं मी दक्षिणा न घेता तशीच निघून गेले. पण आता खात्री पटली, त्या भैयानीनं तुमच्या मागावर काहीतरी पाठवलंय आणि ते तुमच्या घरात दबा धरून बसलंय. ज्याला तुझ्या पोटात वाढणारं पोर हवंय. तू स्वप्न पाहिलं म्हणालीस ना, तोच तो रेड्यावर बसून येणारा काळ नामक सैतान. तुमच्या घरात तोच वावरतोय. हा काळ सावजाला घाबरवत नाही किंवा हानी पोहोचवत नाही, पण तो नजरेने भीती दाखवतो आणि शेवटी त्याची भीती इतकी वाढत जाते का घाबरणारा झटका येऊन मरतो. त्या हैवानाला तुला तसंच मारायचंय. एवढं बोलून जोगतीन थांबली. बापरे, मग यावर काही उपाय नाही का? माझा संसार असाच माझ्या नजरेसमोर मोडला जाईल. मी म्हटलं, मार्ग आहे पोरी, मार्ग आहे. तो बघतोय सारं, तोच करता करविता आहे. असं समज त्यानं तुझी परीक्षा घेतली आणि तुझी परीक्षा आता अंतिम घटकेला आहे. मी काय सांगते ऐक. जोगतिनीने मला उपाय सांगायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या जवळचा योगेश्वरी देवीचा फोटो मला दिला. मग आईचा मंत्र, उपासना असलेलं एक पुस्तक दिलं आणि काही शुभविधी सांगितल्या. मी
फोटो आणि पुस्तक घेऊन जोगतिनीचे आभार मानून एका नव्या उमेदीनं मध्यरात्री घरी आले. घरी येताना मी ती सर्व सामग्री जोगतिनीने सांगितल्याप्रमाणे एका पिशवीत ठेवली होती, ज्याने त्या अभद्राला दैवी गुणांची चाहूल लागणार नाही. आणि सकाळ होताच सगळ्यात आधी स्नान केलं, घर स्वच्छपणे झाडून काढलं, मग देवघर साफ केलं. शंकर, पार्वती आणि गणेश यांच्या तसबिरीच्या बाजूला योगेश्वरी आईची तसबीर मांडली, दिवा पेटवला, आरती केली आणि मग शुद्ध गोमूत्र पूर्ण घरात शिंपडलं. सकाळ संध्याकाळ मंत्र उपासना करू लागले. जेवण घराच्या खोलीत शुद्ध कापूर जाळू लागले. घरात कापूर जाळताच एक घाणेरडा वास येत असे. कोणीतरी गुरकावा असा आवाज कानावर यायचा, पण धोका दगाफटका होत नसायचा. तब्बल 1.5 महिना मी मनापासून ही दैवी विधी केली आणि तिचा योग्य परिणाम दिसून आला. घरात शिरलेली अनामिक शक्ती बाहेर पडली. सूर्याची किरणं आता घरात पोहोचायची. जेवणाची खोली सर्व काही अंधुक का असेना पण उजळून निघायची. विकासरावांच्या स्वभावात देखील हळूहळू बदल घडला. 1.5-2 महिन्यात त्यांची दारू पूर्णतः सुटली. आपण वाईट वागल्याचं त्यांना खूप पश्चाताप झाला. त्यांनी माझी माफी मागितली आणि मी सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ केलं, कारण जे काही घडलं होतं त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. 4 महिन्यानंतर मला एक मुलगा झाला. खरं तर त्या दिवशी त्या जोगतिनीने मला वाचवलं नसतं तर आज या बाळाने जग पाहिलं नसतं. कुठेतरी आई योगेश्वरी माझ्या मदतीला धावून आली होती. तिच्यामुळे माझ्या बाळाला आणि मला जीवदान मिळालं. तिच्या या कृपेची जाणीव म्हणून मग मी माझ्या मुलाचं नाव योगेश्वरीवरून योगेश असं ठेवलं आणि आमचा सुखाचा संसार सुरू झाला. पण 1.5 वर्षानंतर मला विकासरावांच्या त्या मित्राच्या बायकोकडूनच कळालं. त्या भैयानीनं तिच्या चाळीतील खोलीत पंख्याला फास लावून आत्महत्या केली आणि मृतदेहातून घाणेरडा वास येऊ लागला. तेव्हा दरवाजा तोडून तिचं मयत बाहेर काढलं. हे ऐकून मला तिच्याबद्दल वाईट वाटलं, पण आई योगेश्वरीच्या कृपेने माझा संसार वाचला म्हणून आपसूक तिला मनोभावे हात जोडले आणि मनात एकच भावना आली, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.